नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक हे चालू झालेली आहे. मित्रांनो, येत्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने होऊ घातलेली आहे. तर मित्रांनो, यासाठी जो काही महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे तो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. काय काय त्यांचा जाहीरनामा आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत. बघूया मित्रांनो, त्यांचे आश्वासन हे जनतेसाठी काय आहे. महिलांना 3,000 रुपये मिळणार आणि मोफत बस सेवा सुद्धा पुरवली जाणार असा जाहीरनामा त्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे. जे काही महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये मिळतात, तर मित्रांनो महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना 3,000 रुपये मिळणार असं आश्वासन त्यांनी महिलांसाठी दिलेलं आहे. तसेच 500 रुपयात 6 गॅस सिलेंडर प्रोव्हाइड करणार असे देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती बघूया. महाविकास आघाडीने आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, महाविकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. पुढच्या काही दिवसात राज्यात 288 जागांसाठी मतदान हे होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आश्वासनाची खैरात हे मांडली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला महाराष्ट्रनामा असं नावही देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचा जाहीरनामा हा त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये महिलांना 3,000 रुपये महिन्याला मिळणार. तसेच ज्या वस्तू आहे मित्रांनो, जीवनावश्यक वस्तू त्यांच्या किमती ह्या स्थिर ठेवणार असे देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि महिलांना आता सध्या अर्ध्या तिकीटामध्ये प्रवास हा मिळतो. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांना मोफत प्रवास एसटीमध्ये मोफत प्रवास हा दिला जाणार आहे. तसेच 500 रुपयामध्ये 6 गॅस सिलेंडर हे मिळणार आहे असे सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी होती. याबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.